356 मॅचेस, एक लेजेंड आणि एक असा रेकॉर्ड जो तोडण्यासाठी पुढच्या पिढीला पण वर्षानुवर्ष मेहनत करावी लागेल. हरमनप्रीत कौरने आता वर्ल्ड क्रिकेटचा इतिहास पुन्हा एकदा रिराईट केला आहे. 19 फेब्रुवारी 2026 ला इंडियन विमेन्स क्रिकेटने एक गोल्डन चॅप्टर विटनेस केला, जेव्हा हरमनप्रीत कौरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोस्ट कॅप्ड वुमेन्स क्रिकेटर होण्याचा महान रेकॉर्ड आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेकंड T20I मॅच मध्ये आपली 356 इंटरनॅशनल मॅच साठी ग्राउंडवर उतरताना तिने न्यूझीलंडची लेजेंडरी क्रिकेटर सुझी बेट्सचा रेकॉर्ड तोडला, जिने 355 इंटरनॅशनल मॅचेस खेळून हा माइलस्टोन आपल्या नावावर केला होता. हा मोमेंट फक्त नंबर्स पुरता सीमित नाही, ही एक जर्नी होती जी 2009 मध्ये सुरू झाली होती आणि आज वर्ल्ड क्रिकेट मधल्या सगळ्यात इन्स्पायरिंग स्टोरीज पैकी एक बनली आहे. करिअरच्या या स्टेजवर हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉर्मॅट्समध्ये आपल्या गेमचा एम्पायर उभा केला. 6 टेस्ट, 161 ODIs आणि 189 T20 इंटरनॅशनल. ही फक्त खूप काळ टिकून राहण्याची गोष्ट नाही, तर सतत हाय लेवलवर परफॉर्म करण्याची आणि एक्सेलन्ससाठी तिचे डेडिकेशन दाखवते. या काळात तिने 8 इंटरनॅशनल सेंचुरीज आणि 38 हाफ सेंचुरीज केल्या आहेत. ODIs मध्ये 4400+ रन्स आणि T20Is मध्ये ऑलमोस्ट 3800 रन्स जमवलेत. प्रेशर सिच्युएशन्स मध्ये क्लच परफॉर्मन्स देण्याची तिची एबिलिटी, बॉलर्सवर डॉमिनन्स आणि राईट मोमेंटला गेम शिफ्ट करण्याची कला, यामुळेच आज ती विमेन्स क्रिकेटमधील एक फिअरलेस बॅटर म्हणून ओळखली जाते. पण हरमनप्रीत कौरचा इम्पॅक्ट फक्त रन्स आणि रेकॉर्ड्स पुरता सीमित नाही. कॅप्टन म्हणून तिने इंडियन विमेन्स क्रिकेटचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. 2025 मध्ये इंडियाला पहिला विमेन्स वर्ल्ड कप टायटल जिंकून देण्यात तिची लीडरशिप, टॅक्टिकल क्लॅरिटी आणि फिअरलेस माइंडसेटचा मोठा वाटा आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध मिळवलेल्या या हिस्टॉरिक विक्टरीने फक्त ट्रॉफी घरी आणली नाही, तर इंडियन विमेन्स क्रिकेटचं नरेटिव्हच रिराईट केलं आहे आणि एक पूर्ण जनरेशनला मोठं स्वप्न बघायला इन्स्पायर केलं. या जर्नीमध्ये चॅलेंजेस कमी नव्हते. अर्ली डेज मध्ये रेकग्नायझेशनसाठी स्ट्रगल असू दे किंवा कॅप्टन म्हणून एक्सपेक्टेशनचा भार असू दे, हरमनप्रीत कौरचे करिअर हे रेझिलियन्स, सॅक्रिफाईस आणि अनवेअरिंग बिलीफचे परफेक्ट स्टोरी आहे. रेकॉर्ड ब्रेक केला त्या लँडमार्क मॅच मध्ये सुद्धा इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 19 रन्सने पराभव पत्करावा लागला. पण त्या मॅच मध्ये सुद्धा हरमनप्रीत कौर ही टॉप स्कोरर होती. एक 36 रन्सची फायटिंग नॉक खेळून तिने पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की माइलस्टोन येतात, पण परफॉर्म करायची भूक कधी संपत नाही. ग्लोबल लेवलवर बघितलं तर आज हरमनप्रीत कौर त्या इलाइट लिस्ट मध्ये सगळ्यात वर आहे, जिथे एलिस पेरी, मिथाली राज, शार्लेट एडवर्ड्स, सोफी डिवाइन आणि हेदर नाईट सारख्या लेजेंड्स पण आहेत. हा रेकॉर्ड फक्त पर्सनल अचीवमेंट नाही, तर इंडियन विमेन्स क्रिकेटची स्ट्रेंथ, डेप्थ आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसचा सिम्बॉल आहे. आणि मेन्स क्रिकेट सोबत कंपॅरिझन केलं तर सचिन तेंडुलकर 664 इंटरनॅशनल मॅचेस सोबत या लिस्टमध्ये ते सगळ्यात पुढे आहे, जो हरमनप्रीत कौरच्या अचीवमेंटला खरंच लेजेंडरी पर्स्पेक्टिव्ह देतो. एक छोट्या गावातून आलेली मुलगी जिने स्वप्न खूप मोठी बघितलीत, ती आज वर्ल्ड क्रिकेटची हिस्ट्री बनली आहे. हरमनप्रीत कौरची स्टोरी फक्त क्रिकेट बद्दल नाही, तर बिलीफ, करेज आणि लिमिट्स रिराईट करायची आहे. आणि जेव्हा ती अजूनही इंडियन जर्सी घालून फ्रंटवर लीड करत आहे, तेव्हा ते अजून किती रेकॉर्ड तोडणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.